आहे काय सिस्टर? मॅडम आहे काय मग? का गेल्या? नाही तर मग आम्ही याव ना मॅडम चालल्या जाते बापा. कधी कधी तर असंच होते. त्याही दिवशी आलं तर वापस जा लागलं. आहे काय आज? होईल काय भेट? आहे ना ताई, मॅडम आहे ना. मॅडम आता झाल्या. पेशंट आहे पण अंदर. वेळ लागून जरा असं तुम्हाला 15-20 मिनिटं, अर्धा घंटा. सोनोग्राफी चालू आहे अंदर. तुमचं काय होतं? तुम्ही फाईल आणली काय जुनीवाली? फाईल आहे ना. तुमच्या जवळ देऊ का आता अंदर देऊ मॅडम जवळ? तुम्ही म्हणा तर तुमच्या जवळ देतो बा. कोणा जवळ दिलं तर मला काय आहे. मला सोनोग्राफी करायची आहे ना सिस्टर. आता मॅडमने सांगितलं होतं पुढच्या महिन्यात सोनोग्राफी करू म्हणे आपण. सांगितली होती का मॅडम ना? कितवा महिना चालू आहे तुम्हाला आता? तिसऱ्या महिन्यात करते बा सोनोग्राफी शेवटी शेवटी. आणि मग तिकडे 6व्या-7व्या महिन्यात करते, मग 9व्या महिन्यात करते. 3 वेळा सोनोग्राफी करावच लागते. आणि तुमची जर इच्छा जास्त असेल तर मग तुम्ही अजूनही करू शकता. तिसरा महिना चालू आहे ना. मग आता तिसऱ्याच तर महिन्याची सांगितली होती. मला असं वाटलं का मागच्या महिन्याची करते काय. तर नाही म्हणे मागच्या महिन्यात, पुढच्या महिन्यात करू म्हणे बा, असं म्हटलं होतं त्यानं. तर मी म्हटलं ठीक आहे. तर मग मला येणंच नाही झालं आता एवढ्यात, म्हणून मग आता आली. तर मी म्हटलं आता आहे का नाही आहे. त्या दिवशी आलतो म्हणा आम्ही दोघी जावा आलो होतो. तर डॉक्टर मॅडम नव्हत्या त्या दिवशी. म्हणून मग वापस चाललो गेलो आम्ही. कुठेतरी बाहेर गावी गेले आहे म्हणे बा. तुम्ही नव्हत्या, दुसऱ्या सिस्टर होत्या तेव्हा. नाही मागच्या एकच्या महिन्याची नाही करत, आता तिसऱ्या महिन्याचीच करते. अन हे फाईल आणली तुम्ही? बरं ठीक आहे, मॅडम जवळच दे जा. बसा ना ताई. दादा बसा ना. बसा तुम्ही. पेशंटला वेळ लागते ना, अर्धा घंटा. सोनोग्राफी आहे ना तर वेळच लागते. हो हो बसतो ना सिस्टर, बसतो. राजेशजी बसा ना. लय वेळ लागते म्हणते आता. सोनोग्राफी चालू असली म्हणजे तसंही लय उशीर लागते. मग माई करून तर मलाही लय उशीर लागेल काय अंदर. हा तुम्ही बाहेर बसले आणि मी अंदर राहीन. चांगलं वाटन काय मग? ते मला तर गमन नाही अंदर. ते डॉक्टरीन मॅडम राहील ना तुझ्यासोबत गोष्टी करायला. मग नाही गमन काय तुले. तिला तुझ्या घरातल्या गोष्टी सांगजो. सासू कशी करते, काय कशी करते. मग तिला 2-4 गोष्टी सांगितल्या, ते तुला तिच्या घरातल्या 2-4 गोष्टी सांगन. मग तर असं करता करता तर वेळ निघून जाते. गोष्टी करायला तयार होस आपण इथं. कशा आहे राजेशजी तुम्ही? मी तसं नाही म्हणून राहिली की गमन नाही म्हणून, तशा नाही म्हणून राहिली. म्हटलं बा एवढा वेळ लागते म्हटलं तिथं, असं असं म्हणून राहिली मी. मग आता वेळ तर लागतच असते कोणतंही काही करणं म्हटलं म्हणजे. फ्री मध्ये होते काय? अन काही थोड्याशा वेळात होते काय? काही म्हटलं म्हणजे पद्धतशीरच करण ना. डॉक्टर लोक काही असेच करून टाकन काय कोणाचं काही. आणि डिलिव्हरीचा टाइम राहिला आणि काय म्हणते ऑपरेशनचं जर करायला लागलं तर मग शिजरचं मग कसं करशील? मग कशी करशील म्हटलं. मग तिथं नाहीच उशीर लागन तुला अजून. हाव ना, मला तर भेवही लागून राहिला आता. डिलिव्हरी म्हटलं का आतापर्यंत काही नाही वाटून राहिलं, पण समोर किती भेव लागन हो मला. कायचं भेव आहे त्याच्यात? काही जगातली का पहिली बाई आहे की तू डिलिव्हरी होऊन राहिली? हा का कोणाची झालीच नाही याच्या अगोदर? असं काही असेल तर भेलं तर चालते बा. बस खाली शांततेनं. पाणी किनी प्यायला लागते काय विचार सिस्टरले. घे पाणी पिऊन जरासं. सोनोग्राफीला तसं पाणी भरपूर प्यायला लावते. सिस्टर पाणी जास्त प्यायला लागते काय? पाणी पिऊ काय आता मी? का नाही प्यायला तरी चालते? घरून तशी मी पिऊनच आली आहे. जेवण खाऊन आली आहे. करून ना सोनोग्राफी का पाणी नाही प्यायला लागत? काय करावं लागते? पाणी भरपूर प्या. पाणी असेल ना तुमच्याजवळ? नसेल ना तर इथं माठ ठेवलाय पाण्याचा, तिथं जाऊन तिथचं पाणी पिऊन या तुम्ही. नाही नाही आणलं आहे ना मग सोबत. बॉटल आणली आहे ना, पेतो ना. राजेशजी मी काय म्हणतो, हे सिस्टर जी आहे पाहायला चांगली आहे का नाही? स्वभावाने चांगली वाटून राहिली. तर तर मग काय करतं? सोयरीक जोडतं काय? कोणासोबत आहे काय पोरं? अन तू इथं सोयरीक जोडायला आली का दवाखान्यात सोनोग्राफी करायला आली? हा विचार बरं तिले. विचार सोयरीक आहे करतं काय तर कोणता पोरगा आहे पण? आहे नाही का माझ्या भाऊ? माझ्या भावाला नाही पाहिजे का आता भावाचं लग्न करायला लागेल काय? मग पोरीगिरी लक्षात ठेवा नाही लागत का त्याच्यासाठी? कसे आहे हो तुम्ही? स्वतः तर ठेवतच नाही. कोणता एक साया आहे तुमचा, तर आपल्या सायासाठी एखादी पोरगी ठेवा बा लक्षात. ते नाही समजून राहिलं तुम्हाला. आणि मी लक्षात ठेवतो तर तिकडे मला बोलता अजून. तुझ्या भाऊ कुठं आणि ते पोरगी कुठं? कुठं म्हणजे? कुठं आहे माय भाऊ? कुठं आहे ते पोरगी? हा उलट म्हटलं तिच्यापेक्षा चांगला शिकलाय म्हटलं माय भाऊ. असं तसं आहे का इंजिनियर बनून राहिला म्हटलं. आणि तुम्ही तुझ्या भाऊ कुठं आणि ते कुठं असे लावून राहिले? ते काय करते तर मामुली सिस्टर काय? अरे बा मी तसंच म्हणून राहिलो मोहिनी तुले. का तुझ्या भाऊ इंजिनियर बनून राहिला आणि ते पोरगी काय आहे साधीशी नर्स. आणि ते काय म्हणतं प्रायव्हेट. सरकारी असते तर गोष्ट अलग होतं. आणि काय म्हणते तर ते भावाला देतं काय ते पोरगी. तुला पाहिजे असेल तर बा विचारपूस करून पाय. माझं म्हणणं आहे असं का बा चांगली आहे पोरगी स्वभाव ना, तर काय हरकत आहे बा. उद्या चालून आम्हाला विचारपूस तर करून जराशी. आता कशी मस्त विचारते, मग नंतरही विचारत जाईल. नाही तर मग दुसरी कोणती आणू आम्ही तर ते आम्हाला विचारून काय वळखीची नाही पायकीची नाही तर आल्या कशानं गेल्या कशा नंदा अशी करून ते आम्हाला हाकल उकल. ह्या भ्रमात तू राहूच नको. का काय म्हणते तर त्या पायी तू पायशीन आणि मग ओळखीची आणि चांगले स्वभावाचे तर चांगली वागण म्हणून नवाड आणलं ते पुरते. पण नजरी समोरचं व्यक्ती आणलं नाही पुरत म्हटलं. सारे लोक बोलते म्हटलं. जिकडे तिकडे आता हेच प्रकरण चालू आहे. पैकी पायकीच्या करून घेते तर त्या घर नाही सांभाळत आणि दुसऱ्या परक्या घरच्या आहे त्या तरी घर सांभाळून घेते म्हटलं. सिस्टर तुमचं लग्न झालंय काय का व्हायचं आहे? व्हायचं असेल ना? हो ताई माझं लग्न झालंय. लग्न झालं, एक मुलगा आहे मला. पण आता कसं आहे, नवरा चांगला राहत नाही, दारू पेते, म्हणून मग काम करावं लागते बा बाहेर. लेकरासाठी आपल्याला पोटासाठी काम करावं लागते. म्हणून करून
म्हणजे तुमचं लग्न झालं आहे. मला असं वाटलं लग्न व्हायचंच आहे का तुमचं. आता ताई तुम्हाला सांगू काय, माझ्या काही लग्न झालंय आणि काय म्हणते ते एक पोरग आहे मुले 3 वर्षाचं. पण माझी इच्छा काही अजून आता लग्न करायची आहे. माझ्या नवरा चांगला नाही निघाला. आता काय करू, तो निघाला बेवडा. मग आता त्याच्याच घरी राहू काय मी, त्याचा मार खात. येऊन गेली मी तिथून, नाही राहिली त्याच्या घरी. आता म्हणते तो मला ये म्हणून, पण मी तोडच घेऊन टाकली. मी जातच नाही म्हटलं आता. असं काय, आणि मग त्याच्या घरी काही असेल ना, ते भेटलं काय मग तुम्हाला तुमच्या हिशाचं का बस ते सोडून दिलं तुम्ही मग तिकडचं. नाही सोडतो काय मी, सोडत गिरत नाही मी कोणतं काही. एखाद्याच्या पिछा धरला ना तर मी कधी सोडत नाही म्हटलं. हे कसं झालं आता, आता तोड झाली तर मग म्हटलं आता सासरे म्हणे माये देतो म्हणे मी. आता पोरगा आहे तर आपल्याला भेटणंच आहे अर्ध, एकटाच आहे माय नवरा तर पोराला तर भेटणंच आहे अर्ध पर्ध म्हणून होते. मग म्हटलं जाऊ दे, काय एवढं भांडत बसावं झगडत बसावं म्हटलं. असं काय, म्हणून तुम्ही मग स्वतः जॉब करता आणि कमावता. मग हो, जॉब करतो, कमावतो आणि खातो बा. आता पोटाला तर लागलं, मग आता चालू ठेवतो काही ना काही. त्यानं तर आपला विचार केला आणि आता आपणच आपला विचार करत होता. नाही ते बरोबर आहे तुमचं, एक नंबर बरोबर आहे. असंच करायला पाहिजे. कोणत्याही बहीण आपल्या पायावर उभं आले पाहिजे आणि आपलं हे करायला पाहिजे. माणसाच्याच भरोशावर नाही बसायला पाहिजे. मग नाही तर काय तर दादा तुम्ही सांगा. आता लग्न झालं म्हणजे मायबाप आपले राहत नाही आणि नवऱ्यानं साथ सोडला म्हणजे कोणी आपल्या मागं लक्ष देत नाही. त्याच्यापेक्षा आपण आपलं करावं, 2 पैशाचं काम कसंही आणि चालू आपलं नाही काय घरदार. आपल्या लेकराचं आपलं पोट भरलं म्हणजे बस आहे. तुमचे मायबाप तुम्हाला साथ नाही देत का हो सिस्टर? नाही बा, कुठं साथ देते. एक खोली देऊन दिली मला आणि राय म्हणते आता ते लेकराच्या आहे ना, नाही तर ते नसतं दिलं. आता कुठं भटकली असती बा आम्ही, राहिले घर नाही दार नाही काही नाही. आता राहतो लेकराला घेऊन. भावाचं लग्न झालं आता भाऊ म्हणते मी काय करू म्हणते, तू या म्हणते, तू ते पाच बस म्हणते, असं म्हणते बा. आता सांगा मग काय करू. मग म्हटलं जाऊ दे, आपण कमावून आपण आपलं खाऊ म्हटलं. लय बेकार कहाणी आहे सिस्टर तुमची मग तर. पहा बरं, लेकरूही सांभाळा लागून राहिलं, करायला लागून राहिलं नाही काय. हो बाई, चालूच असते ताई. आता काय करता, जसं आहे तसं करावं. आता हे मॅडम आहे चांगली आहे, थोड्याशा सांभाळून घेते आपल्याला. कमी जास्त झालं कधी अर्जंट कधी जा लागते लेकराच्या यानं, जाऊ देते. काही म्हणत नाही बोलत नाही, तशा स्वभावानं चांगल्या आहे त्या. हो चांगला आहे पप्पा, चांगला आहे. आणि झालं नाही का आपलं पेशंट आलाच नाही का अजून बाहेर? पहा ना जाऊन जरासं, लय उशीर होते बरं घरी जायले. ऊन पा कशी तपून राहिली. पेशंट सोनोग्राफीचा असला म्हणजे लय उशीर लागते. आणि एक पेशंट डिलिव्हरीसाठी घेतला आहे आज, तर तुमचं करून देईन म्हणा. पहिले तुमचं करून देईन आणि मग करून लागेल तर डिलिव्हरी पेशंटची. पण वेळ आल्यावर काही सांगता येते काय? नाही ना बिचारे, सांगताच तर येत नाही. तर आहेच मग. आता ठीक आहे बा, मग मला असं वाटलं का तुमचं लग्न व्हायचं आहे पण म्हणून मी विचारलं. काय करता बाबा, झालं नाहीला झालं आणि 1.5-2 वर्ष राहिली आणि मग आता वापस आली. पोरग झालं 1 वर्षातच, तर तो 1 वर्षाचा होईपर्यंत मग अजून राहिली. झालं 2 वर्ष राहिली ना, येऊन गेलो मग इकडे. तुमच्या दवाखान्यात कोणी पैसे भरले लागते बा, पण सोनोग्राफीचे किती घेते काय माहित आता अजून. ताई आता दवाखाना म्हटलं का पैसे तर लागणच बा, नाही काय. एकदम गरीब लोक आहे तिथे जाते मग सरकारीत, आणि तुमच्यासारखे राहते तिथे येते बा मग आपल्या इथं. याच्यापेक्षा महागाचे दवाखाने आहे ना मग आपल्या इथं. आपल्या इथं आता 1000 रुपये लागते बा सोनोग्राफीचे, आणि बाकी इकडे तेवढेच लागते म्हणा. सगळे इकडे सारखेच आहे, पण बाकीच्या याचे पैसे जास्त लागते ना मग बाकीच्या दवाखाने. बरं बसत आहे मग, आवाजच देतो मी तुम्हाला. काय हो ठीक आहे, बसतो ना मी. का राजेशजी, वैशाली ताई जाते तो दवाखान्यात याच्यापेक्षा महाग आहे. मग तिथे सोनोग्राफीचे काय 2000 रुपये असून काय? लय पैसे किती बाप्पा. असं वाटते का दवाखान्यात जावंच नाही का या पैशाचे आहे ना. खरंच मला तर विचारच पडते, असं वाटते का दवाखान्यात गेलोच नाही पाहिजे. मग चालत नाही ना तुम्हाला आजकाल. घरी डिलिव्हरी झाली तर चालते काय? नाही तर आहे आपल्या इथं घरी डिलिव्हरी करणाऱ्या. तू म्हणशील तर तेच बोलव. नाही बापा, मी इकडेच करतो दवाखान्यात. मी नाही करत कोणाच्या हातानं. मला ते इंजेक्शन घ्यायचं वेळ लागते. तुम्ही मला काय म्हणते डिलिव्हरी करायला लावता का दुसऱ्याच्या हातानं? मी नाही करत, हे इथंच करतो मी. राजेशजी तुम्हाला वाटते काय व, आता बाई म्हणत होत्या का त्याला शिडपाता दिलं म्हणून. तुम्हाला वाटते का असं का शिडपाता दिन म्हणून त्याला असं वाटलं काय पण तुम्हाला मनापासून? मी कधी अशा फालतूच्या गोष्टीत लक्ष नसत देत मोहिनी. आणि काय करतं आता पाय, ज्याची पट्टेत होती करते. आता आई कोण अशी करते मला काही माहित नाही, आणि त्या दिल्ले मला काही माहित नाही. माहित आहे का तू सांग? पण आता सगळेजण म्हणून राहिले की पोहे खाणार कोणी होतच नाही, आणि आईसाठीच करून दिले तर नक्कीच करून दिले असं. मग आता थंडीत होतेच ते इकडे तिकडे घेऊन फिरलं म्हणजे. काय झालं मग, थंडी झाली तर एक तर मागावणी करून, मागतलं तर त्वरित खाऊन घ्या. नाही बापा, लक्ष नाही द्यायला लागत काय? सगळ्या गोष्टीत लक्ष द्यायला लागते, सगळं करायला लागते. आता बाई आरोप लावते माझ्यावर, शिळत दिलं असं दिलं तसंच दिलं. शिळं राहते काय पण आपल्या घरी? आपण तर बात ढोरा वाचल्याला टाकून देतो. मग काय एवढं कुठे नाटे आरोप लावायला लागते कोणावर, कोणाच्या जीवावर येपर्यंत. आणि माहित आहे राजेशजी, मग आणि छाया ताईचा फोन आला होता. मी कनी अचानक केली, अचानक कायची पोहे सांगितले मला आता बहिण करायला. मग मी किचन मध्ये गेली, मी पोहे भिजवले, पोहे केले. मग हॉलमध्ये आली, वैशाली ताई म्हणते इथं नाही आहे म्हणते आता बाई,
कुठे गेल्या काय माहित म्हणते, पुष्पा काकूच्या घरी गेल्या होत्या म्हणते असं म्हटलं. मग मी काय जातो तिकडे पाहिले, मग मी 5-10 मिनिटं ठेवून दिले तर मग काय म्हणते वैशाली ताई नाही म्हणते आता बाई कोणी खोलीत आहे असं मला वाटतं बा म्हणते, जाऊन पाय बरं म्हणते. मग मी गेली तर ते खोलीचं कुलूप नाही का ते उघडलं, अंदर गिंदर गेली. मग त्या बसल्या होत्या, तर मग त्याला विचारलं मी काय झालं म्हटलं, काहून अशा राहत्या काय राहत्या. तर मग त्या सांगायला लागल्या मला लढा गिडायला लागल्या होत्या. मग असं काय मग लढल्यानं काय होते, काही होत असते काय? शाळेचा फोन आला होता म्हणतो ना, मग काय झालं शाळेच्या फोनचं? तेच तर गोष्ट सांगून राहिली मग मी तुम्हाला. काय मी जाऊ द्या बा तिकडे, तुमचं ध्यान नसतं तर मग सांगत नाही मी तुम्हाला गोष्ट गिष्ट कोणती. छाया काय म्हणे मग, ऐकू आलं का तुला काही? बापा फोन स्पीकरवर सुचून तुमच्या माईचा माहित आहे काय म्हणे अशी म्हणत जाय म्हणे आई म्हणे तू म्हणे का शिळं दिलं पातं दिलं जराशी म्हणे पोराचे कानागिनं भरत जाय म्हणे, तू ऐकून राहिली पाहिजे म्हणे पोरं अशी म्हणे हे छायाताई. मग आता बाई म्हणे खरंच काय म्हणे, तो हो म्हणे असं असं करत जाय तसं करत जाय असं म्हणत जाय. आणि खायच्या वेळेस म्हणत जाय मी हे खात नाही ते खात नाही, काही दिलं का खाऊन नको घेत जाऊ असं तसं म्हणत जाय बा. मला ऐकू आलं ना स्पीकरवर फोन होता तर मी चुपचाप राहून गेली तिथे ऐकत. मग जेव्हा फोन ठेवला मग आता बैल माहीत झालं का मोहिनी उभी आहे म्हणून, मग ते एकदम दांडरल्या असं सांगितलं बा आपल्याला माहीत झालं म्हणून. तर मग आता बोललेच नाही. म्हटलं जाऊ दे आता मीच काय बोलतो त्याच्यासोबत, बोलायचं असून तर बोलन, नाही बोलायचं असून तर नाही बोलणार. मोहिनी तसं नाही आहे ते, तुला सांगू काय मी आता आता पाय ते आई शेवटी तिचं नाही बोलू दिलं नाही दिलं तरी कमी जास्त करून आपल्याला करणं भागच आहे नाही काय. आणि राहिलं बाहेरचं काही याचं त्याचं तर ते काय देतं ते नको देऊ. आता तिच्या पोराचं घर आहे तर राहू दे ना तिले, राहू दे मस्त काय म्हणते तिच्या मनानं काही काही गोष्टी तिला सांगून देत जा असं तसं बरोबर करू लागते मग ते तुले. ताई तुमचा नंबर आला, मॅडमनं बोलावलं तुम्हाला. ते काय म्हणते पाणी पिलं ना तुम्ही भरपूर? हा हो पाणी पिली ना मी, पूर्ण बॉटल पाणी पिली म्हटलं 2 लिटरची. झालं काय, आला का नंबर, देऊ का मी? हा चला ना दादा तुम्ही इथंच बस जा काय, ताईलाच नाही लागते फक्त अंदर. हो हो इथंच बसतो मी, इले घेऊन जा ना, जाय मोहिनी. फाईल देऊन द्या दादाजवळ, गरज पडन तेव्हा मागून, सध्या काही गरज नाही आहे. राजेशजी हे पर्स पाहिजे काय, याच्यात पैसे आहे, पैसे लागले तर दे जा. आणि माहित आहे काय याची फाईल आहे, जर फाईल मागितली सिस्टरनं तर फाईल दे जा, नाही तर मग हे सांभाळून ठेव जा काय तुमच्याजवळ बरोबर पाहिजे, नाही तर मग उठून जाण घेऊन बाहेर तर इथंच ठेवून द्या. बरं बरं ठेवून द्या ना इथं. चला मग सिस्टर तुम्ही अंदर आता. नाही ते तुम्हालाच जा लागते ना, मला इथंच थांबा लागते, तुम्ही जा अंदर. मॅडम आहे ना, मॅडम आहे एक पोरगी अजून मॅडमची मदत करायसाठी. मग काय मी तर बाहेरच आहे, फक्त नाव लिहायचं अंदर पाठवायचं पेशंटले. असं आहे काय, बरं ठीक आहे चालली मग मी. अरे दादा तुम्ही नोकरीवर आहे काय? हो नोकरीवर आहे ना मी नोकरीवर आहे. आज हाफ डे केला आणि दवाखान्यात यायचं होतं तर मग इकडे आलो बा, म्हणून उशीर झाला आम्हाला यादी आले. हा चांगले आहे पण तुम्ही स्वभावानं, पहा बरं ताईची किती काळजी घेता. आणि सोबत आणता नेता, नाही ते एक माझ्या घरचा माणूस असा होता का सोबत नाही कुठं काही नाही, कोणत्या नवीन बायका दिसल्या त्याच्यासोबत गोष्टी करायला लागून जाय. मला बदमाश होता एक नंबरचा. हो चांगलंच राहायला लागते, आता काय करता. मग बिन हे खाली बसली इथं काय माहिती येऊन अजून ते रंबा तिकून तर म्हणून नर्ससोबतच गोष्टी करत बसले म्हणून तुम्ही अजून लावून माय मागं किरकिर किरकिर असंही बसलाय शांततेने बाई माझ्यासोबत गोष्टी करायला बसली बा इथं येऊन. आई त्या भल्ली सूट देऊन दिली त्या सुनाईले, तुला किती वेळा म्हणतो बरं का त्याला जराशी रोकत जाय टोकत जाय, अजिबात बोलत नाही ना तू. जसे पोरं करते तसे करू देतं, जसे सुना करते तसे करू देतं. आता काही ऐकते काय, ते आता दबते का तुले, तू ऐकतच नाही मायवाला. काय रुकू बाबा आता छाया, हा ऐकते काय. आता हे आज दवाखान्यात गेली मोहिनी, हा आता कमी रुपयाचा खर्च लागते काय, जरी तो लावून राहिला पण मग बाकीच्या याच्यात खर्च नाही करत ना तो, मग दवाखान्यातच पैसा लावून देते सारा. आता जसं काही येईलच होऊन राहिले पहिले तर जगात लोक लेकरच नाही झाले, हिरेच होऊन राहिले पहिल्यांदा अशी निरे दवाखाना करते, काही ना काही घरी करायला लागते, हातपाय हलवा लागते, ते होत नाही याच्याकडून. उठल्या सुटल्या दवाखाना करतात बाबा. मी पाय बरं माझ्या घरी, हा माझी सासू म्हटलं सारं आपल्याला विचारत नाही पुसत नाही, काही नाही ना काही नाही, तिच्या मनानं करते सगळं. आणि तू तिथं सुनाईच्या हातात देऊन दिलं सगळा कारभार आतापासूनच. हो ना बाई तुझ्यासारखं पाय बरं, हा सासू जागरी देत नाही, हा आणि तर माझ्या सुनाईले मग पोरही देऊन दिलं म्हटलं कारभार हातात, करत बसा तुम्ही. तर ठेई मला आता शिको करते, हा शिये खाऊ घातले मला आज पोहे ते ना. आता शिये नव्हते ते ताजेच होते, पण मी आता बयाच म्हटलं असं शिये दिलं करून. तर मग राजेश बोलला ना जरासा तिले चांगलं वाटते, जरासं बोललं गेलं म्हणजे. मग नाही तर काही अशी सांगत जाय ना पोराईले जरासं, पोरं ठेवणं तुझ्या काबूत जराशे, पोराईले असतं त्या ढील देऊन दिली. मग आता काहीची ऐकते सुना नाही ऐकत, आता सुनाई ऐकायची त्याला सवय झाली ना, आता ते तुझ्या नाही ऐकणार. मग आतापासून जरासं लक्ष दे, नाही तर मग बा तुझ्या शेवटी घर होय, आम्ही काही बोलावं त्याच्यात मी पोरगी होई तुई. बापा पोरगी होय तर काही बोलायचा अधिकार नाही काय तुला घरात, मी म्हणतो का तुला अधिकार नाही बोलायचा, बोलू नको म्हणून. छाया काय करून राहिली व, फोनावरच राहतं काय नाही रे, जराशी कामात ध्यान देत जाणं. हे काय होय, आण बरं इकडे फोन, कोणाचा इनवाईस आहे काय, आण मी बोलतो,
सांगतो जराशा दोन गोष्टी त्याच्या पोरीच्या. आता बाई मी इथे आईसोबत बोलून राहिली होती. आईची तब्येत बरी नाही होती ना, म्हणून बोलून राहिली होती मी. आणि जरासं मला बोलू दे ना. आता हिने नका बोलावं नाही का बाबा. नाही भेट होत तर बोलूच शकतो आम्ही एकमेकीच्या तोंडावर. देऊन दे छाया, देऊन दे. बोलतो मी बी इनबाई सोबत. आई पाहिजे पद्धतशीर बोलतो जराशी. काय हॅलो, बोला इनबाई, काय म्हणताय? कसं काय आहे म्हटलं? काय म्हणते छाया तुम्हाला? हा, शिकवते काय गोष्टी? घरातलं करत नाही बरोबर आणि तुम्हाला शिकवते नाही. पोरीला नाही शिकवलं बा तुम्ही चांगलं. नाही मी आता सगळं शिकवलं बापा माझ्या पोरीले. काही नाही माझ्या पोरीले. आता नाही आलं काही तर आहे ना बापा तुमच्यासारखी सासू शिकवा गिकवाले. बापा आता सून असून काही मी करत जाऊ काही कामं घरातले शिकवासाठी? आता एवढे दिवस होऊन राहिले तुमच्या पोरीले तर अजून काही शिकवा जगती राहिलीच काय? आता तर सगळं स्वतः आलं पाहिजे तिले. पण घरात लक्षच नाही राहत ना तुमच्या पोरीचं. नुसतं उठली सुटली फोन. फोनवरच तर चिपकली राहते बापा कधी पाहिली तर. आणि फोन केला का नाही तुमच्या सुनाईच्या घराने, कधी पाहिलं तर घराने करत राहते. कायले करायला लागते त्याच्या घराने? त्याच्या घरचं त्या सांभाळते, हिच्या घरचं हिनं सांभाळा. हा, आपलं घर नाही सांभाळणं आणि दुसऱ्याच्या घरातले घराने करणं काही कामाची गोष्ट आहे काय? जरासं समजावत जा पोरीले. हा, दाटत दुटत जा जराशा. आता आम्ही शेवटी सासू आहे बापा. आम्हालाच मनान मग बोललं चाललं तर सुनेले पोरीले बोलते आणि अशी आहे सासू तशी आहे सासू. बातच तसंही सासूचं नाव डंक्यावरच राहते मग. हो समजावतो तर खरी बापा. आता मला असं वाटते बोलचाल नाही झाली पाहिजे, काही झालं नाही पाहिजे म्हणून. आई आई काय झालं हो? काहून आता झोपला होता बाबू? झोपला होता वाले, पलंगावून पडला ना तो केवढ्या जोऱ्यात. लागलं ना त्याले. हा, लेकरावर ध्यान नाही देत काही नाही. निरिकाच्या फोन मध्ये ध्यान देतं काय? त्या फोन फोडून फेकूनच देईन मी तिकडे. आता लेकराला काही झालं गेलं तो ऐकत नाही ना काही नाही. आपल्याच मनाची करतो कधी बी. काय होईन बाई? हा, ह्या फोनाच्या तालात लेकरू पडलं म्हणते पलंगावून. मग तरी म्हणता तुम्ही कमाई पोरगी काही करतच नाही. तुमची पोरगी महान तर गुणी आहे म्हटलं. पण आता आपण म्हणतो सगळे गुण तिच्या पोटात घालून घेतो आम्ही म्हणून सांगा. केवढ्याला वाया घालते, केवढ्याला नुकसान करते. हा, नाच दोषी आहे तुमची पोरगी. आणि इथं तुम्हालाच ज्ञान वाटून राहिली सुनाईच्या भरात. त्याला असं कर त्याला तसं कर. आणि तुम्ही बी तुमच्या घरी मस्त चांगलं सुनाईच्या हातचं खात जा, साजऱ्या राहत जा. सुनाईसोबत चांगल्या राहणकणी निभून घ्या तर जमन. नाही तर सुना दिन टाकून कोण्या दिवशी तुम्हाला. हो बाई, आता होत असते चुका. बरं द्या बरं तिच्या जवळ जरासा फोन द्या बरं. घे छाया, घे. ते आईच्या काही गोष्टी राहिल्या असं तर घे करून घे. आई मी मग करून तुला काय ठेवून द्या आता. मग करून तुला बात मध्ये. बरं ठीक आहे मग करजो. काय आठवण न करजो. हा करतो. ठीक आहे मग ठेव मग आई. घेतला फोन अनु पाय ध्यानात ठेव. आता काय म्हणते छाया? तू आई म्हणते तू आई तुला गोष्टी सांगते त्या भावजाईच्या आणि तू म्हटलं ह्या गोष्टी लाईनाच्या मोठ्या करतो. जराशी ध्यानात घे गोष्टी. काय कर लागते तुला त्याच्या घरातलं आपल्या घरात ध्यान देतं. लेकरावर ध्यान नाही देऊन राहिली. पडलं म्हणजे ते केवढ्यानं लागलं असतं त्याला तर मग हा भरून दिलं असतं का त्या? आता बी त्याला मी बरोबर टाकलं होतं ना, पण अडकं नाही लावलं होतं समोरून. कसं काय पडलं पण हे मला माहितच नाही. मी ते इकडे आता किचन मध्ये कामच करून राहील ना. कसं पडलं? लेकरू आहे ते लहानसं. पलटी नाही घेईन काय ते आता? तेवढंच राहीन काय जसं एका जागेवर बसलं झोपलं राहीन काय ते? हालडोलली होईन काय आता इथून इकडे? हा, तुला बार जाऊन पाहा लागत जाईन तिथं. मग नाही ताई, केवढ्यानं पडलं हे किती बोंबलून राहिलं होतं. मी त्याला जरासं हालू उलू केलं, बाहेर गिर नेलं तर मला असं वाटलं हे स्वयंपाकच करून राहिली म्हणून मी हिच्याजवळ काही आणलं नाही. मला आता आवाज आला तू या इथं बोलायचा. हा, म्हटलं काय झालं म्हटलं म्हणून मी इकडे आलो याला घेऊन. काय वाचाय काही नाही झालं. हे बोलून राहिली होती हिच्या माईसोबत. हा, रोज फोन करते आणि रोज बोलते. मी म्हणतो काय गरज आहे आपल्या माईला काही सांगायची? लहानशी आहे का हिची माय? तिला सांगायला लागते हिले गोष्टी. हे सांगते माईले गोष्टी. अशी वाग त्याच्यासोबत ना तशी वाग. त्याला पैसा नको देऊ, नदला नको देऊ. आता हिच्या घरचं त्या काय म्हणते तर तिच्या सुना होय पाच पसंत आहे. तिला पैसे द्यायचं नाही द्यायचं, काय करायचं काय नाही करायचं. तर तू काय एवढी हे होतं? तुला सगळं बरोबर आहे ना? मग काय करायला तुला त्याच्या यायचं? पाय ते लेकराले पाय आता जराशी इकडे तिकडे ध्यान कमी जात जाय आणि घरात लक्ष जरा जास्त देत जाय. कधी पाहिलं तर तुझं ध्यान तिकडेच असते मायच्या घराकडे. हा, आणि जास्त बोललं कधी मायसोबत तर माय म्हटलं पोरीतच गुतली राहते, सुनेत गुततच नाही कधी. मग आता आम्हाला पोरगी आहे मग काय आम्ही दिवस रात काय पोरीसोबत बोलतच राहतो आमच्या. आणि आमच्या पोरीचा फोन आला तर आम्ही असं सारखं सांगतो पोरीले. असं उलट नाही सांगत. चांगली राहत जाय बाई, सासू सासऱ्याची सेवा करत जाय. हा, आणि नाही करू दिली त्याला तर गोष्ट अलग आहे. पण चांगले आहे ना, सांभाळून राहिले ना तर मग आपणही सांभाळून घ्या काही गोष्टी. हा त्या बाई असं करत जाईन ना मी आता. मी असं म्हणत नाही छाया तुला का ती आईसोबत बोलू नको का नको म्हणून, काही करू नको म्हणून. तुला बोलायचं आहे बोल ना तू. दिवसातून 2 वेळा बोल, 1 वेळा बोल, किती वेळा बोल. त्याच्याबद्दल नाही वांदा. पण कधी इकडच्या तिकडे लावालाव्याने करावं. जसं आता तू त्या सुनीचे सांगतो हे सांगतं. आता तुझ्या भावजाई किती चांगले आहे पाहिलं नाही काय म्या? हा, त्या होय तर तुझं घर बसलाच. तुझ्या माईनं तर तुझं घर तोडून टाकलं असतं. त्याने बिचारीनं इकडून तिकडून खोटं नाटक बोल बाल करून बोलले खाल्ले सारं केलं तरी काय म्हणते तू तुझं घर बसून दिलं.
आणि तू आता त्याच्या याच्यावर उठली, त्याचं घर खराब करायच्या याच्यावर. बरोबर आहे का हे सांग बरं. चुकली आता बाई मी, आता नाही करणार कधी असं. मग कर्जही नको. अव जेव्हा मायबाप नाही राहत कणी तर भाऊ भाऊजाईसोबत टिकून ठेवशील, तर उद्या चालून भाऊ भाऊजाई तुला मायसारखं शायते म्हटलं, मायबापासारखं. आणि तू आतापासून जर त्याचं हे करशील, उन्हा दुनं सोडशील, तर उद्या जमन काय? उद्या तर मग ते काय म्हणते तर म्हणन का नाही हे पहिले काय केलं ही ना, ते आठवण ना मग त्याले ते व्यवहार केलेला. आता चांगली वागशील तर समोर तुला चांगलंच भेटन, आणि आता जर वाईट वागशील तर त्यासोबत कोण चांगलं वागन मग नंतर. हा बाई बरोबर आहे तुमचं. आता तसंच करतो मी. तुम्ही काही टेन्शन नका घेऊ त्या गोष्टीचं. हो घे याले सांभाळ आता जराशी. कामं धंदे सरले असं तू ये. हो सरले, सगळे कामधंदे सरले आता. आता काय म्हणते इथं उभीच होती मी, कामं नव्हती काही मले. ते बरं द्या त्याला, द्या माझ्या जोडा ना. आई मी जातो म्हटलं मग वावरात. काय माझा डब्बा बांधून दे, एक दोन पोळी टाकून दे माझ्या डब्यात, जराशी भाजी टाकून दे आणि जाऊ दे मला. काय बरं ठीक आहे ना, देतो ना करून. बापा लय उशीर झाला रे तुम्हाला तर याले. एवढा उशीर लागते दवाखान्यातून यासाठी? हा एवढा दूर आहे दवाखाना, गाडीने गेलते काय? आई गाडी नसतं गेलो होतो, पण पेशंट होते ना दवाखान्यात, गर्दी राहते ना, आणि सोनोग्राफी होती कनी, त्याच्यानं मग लय उशीर लागला. पहिलेच तर 2 घंटे बसाच लागलं, मग नंबर लागला तर अर्धा पाऊण घंटा इले लागला, आणि मग याले जायला वेळ नाही लागत काय मग जरासा. मग जेव्हा खावा लागल ना आता का बस खाऊन आले तिकून? अहो मोहिनी जेव्हा लागते काय आता? तिला कायले विचारा लागते आता जेव्हा लागते कोण म्हणून? काऊन तुला नाही समजत काय भूक लागली पोटाला तर जेव्हा लागते म्हणून? नाही आई, आम्ही गुच्चप खाल्ले ना तिकडे बाहेर, म्हणून विचारून राहिलो तिले, कारण मला जेव्हा लागत नाही. मग म्हटलं तुला जेव्हा लागते काय तर जेवून घे, असं मी तिला विचारून राहिलो. हो बाहेर गेलं म्हणजे असं राहते ना तुमचं, हे खाऊ दे ते खाऊ दे, आणि मग हे दुखते ते दुखते. पहिले खाता रंगारंगाचं तिकडे जाऊन, आणि मग काय म्हणते तर मग पोट दुखते म्हणता. आता बाई त्यांना काही पोट दुखते काय गुपचूप खाल्ल्यानं? सारे लोकच खाते, आणि आता अशा याच्यात तर पहिले मन करते काही खाव म्हणून. वैशाली ताई झोपल्या काय आता बाई? मला काय माहित झोपली का जागी आहे तर जाऊन पाहिजे तिच्या खोली. वैशाली ताई, वैशाली ताई, वैशाली ताई व आली काय मग मोहिनी? काय म्हणे डॉक्टर, काय म्हणे? सोनोग्राफी केली काय मग? चांगले आले काय रिपोर्ट मग? हा वैशाली ताई, डॉक्टर म्हणे सगळं चांगलं आहे म्हणे. सोनोग्राफी केली कनी त्याच्यातही सगळं चांगलं निघालं, सगळं मस्त आहे म्हणे. आणि आम्ही कनी गुपचूप खाल्ले वैशाली वहिनी. आता म्हटलं खाऊन घ्या, म्हटलं लय दिवस झाले बाहेर गेली नव्हती ना मी. हे काय तुमच्यासाठी आणले बा गुपचूप. हो माय माझ्यासाठी आणले का व? कायले आणले? त्या खाल्ले ना, मग नाही आणायला पाहिजे माझ्यासाठी. आता मी जराशी खिचडी लावूनच राहिली होती नाहीतरी. आता कोणासाठी लावता ताई? आता काय म्हणते हात्याबाई आहे आणि मामाजी, दोघच जण आहे नाही काय? मग त्याच्यासाठी 2-4 पोळ्याच टाकून घ्या ना, मामाजी तर खिचडी खात नाही. आणि मग आत्याबाईसाठी अलग व्यक्तीसाठी खिचडी लावता काय? हो मग आता तसं करतो ना. आता माझी इच्छा झाली होती खिचडी खायची, पण आता मी जर गुपचूप खाल्ले तर मग मी काहीच खाऊ शकत नाही. मग म्हटलं आता चल ठीक आहे, मग पोळ्या टाकून घेतो 2-4 नाही का? दे मग खाऊन घेतो मी. पोळ्या राहू द्या तुम्ही हे खा, पोळ्या मी टाकून घेतो लागन तर. आता मी रिकामीच आहे कनी. आता आली दवाखान्यातून, जरा हात पाय मोकळे होती, तिथं बसली होती. टाकून घेतो 2-4 पोळ्या मी. हे काय तुम्ही खाऊन घ्या हे आता. बरं ठीक आहे, आण मग. करतो म्हणतं काही तू कर, मग करून घे. चला बा मग मी बहीण भाऊ, असं झालं आमचा आज दवाखान्याचा प्रवास नाही काय. आणि दवाखान्यात गेलं तेवढ्या वेळात आत्याबाईचे कानही भरणं झाले ननदबाईनं. तर ठीक आहे मग असं राहते घरातलं, कोणाच्याही घरातलं असं राहतेच कहाणी. आणि वैशाली ताई खुश झाल्या गुपचूप आणले तर. गुपचूप खाऊन सगळेच आनंद होते, पण नाही काय तुम्ही खातच असाल गुपचूप नाही काय? सांगा मला कमेंट करून कोणाकोणाला आवडते तर. तुम्हाला असेच मोहिनीचे जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करत जा. आणि आपलं जे दुसरं चॅनल आहे विदर्भाची चुगली त्यालाही सपोर्ट करत जा. आणि त्याची लिंक तुम्हाला भेटूनच जाते या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. भेटू आता आपण उद्या. आणि उद्या साकेत बोंद्रे ह्याचा वाढदिवस असल्यामुळे त्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मोहिनीकडून आणि मोहिनीच्या संपूर्ण टीम कडून. तुम्हाला आपल्या मुलाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. साकेत तुझे आयुष्य खूप भरभराटीचे जावो हीच मोहिनीची ईश्वरचरणी प्रार्थना. पुन्हा एकदा हॅपी बर्थडे. आणि चला भेटू आता आपण उद्याच्या व्हिडिओत. त्याला सगळेजण कमेंटमध्ये विश करा हॅपी बर्थडे म्हणून. हीच मोहिनीची तुम्हाला म्हणजे विनंती आहे. चला मग भेटू आपण आता उद्याच्या व्हिडिओत.